श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करत असतानाच आता साकारली आहे प्रत्यक्षात एक खरी चळवळ. आणि या चळवळीच्याच माध्यमातून घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. आता हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र नक्की कशासाठी? तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींची गाठभेट आपल्या कोकणातील माणसांशी करून देण्यासाठी, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी. आणि मी रिद्धी पाटील तुम्हा सर्वांचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये स्वागत करते. आज आपल्यासोबत लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये एक खास व्यक्ती आहेत, जे आहेत माननीय श्री चंद्रशेखर ठाकूर सर, जे आज आपल्याशी आर्थिक साक्षरता या विषयावर गप्पा मारणार आहेत. तर सर, तुमचा आजच्या या 104व्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राच्या भागामध्ये खूप धन्यवाद. मला पण खूप आनंद झाला तुमच्या व्यासपीठावर येऊन. हो सर, गेली 52 वर्ष मुंबई शेअर मार्केट मध्ये कार्यरत, BSE मध्ये 33 वर्ष आणि CDSL 19 वर्ष कार्य, आर्थिक साक्षरता प्रसार प्रबोधन यासाठी देशभर व्याख्याने, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यासारख्या वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेख, विविध दूरदर्शन वाहिन्या व आकाशवाणीवर कार्यक्रमांमध्ये सहभाग, या सर्व विषयावर आज आपण चर्चा करणारच आहोत. सर, तुम्ही देशभरात शहरी भागात आणि खेड्यात जाऊन सुद्धा आर्थिक साक्षरता या विषयावर प्रबोधन करत असता. तर आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय याविषयी सर्वप्रथम आज आमच्या प्रेक्षकांना सांगा. आर्थिक साक्षरता ह्याचा अर्थ अतिशय सोपा आहे. अर्थविषयक ज्या गोष्टी आहेत, अर्थ म्हणजे पैसा, पैशाशी संबंधित ज्या गोष्टी आहेत ना, त्याबद्दल किमान माहिती असणं म्हणजे आपण आर्थिक साक्षरता त्याला म्हणू. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपण बँकेमध्ये खातं तर सगळ्यांच्याकडेच असतं. बँकेमध्ये जे बचत खातं असतं त्याच्यामध्ये पैसे कसे भरायचे, त्यातनं पैसे कसे काढायचे, चेक कसा लिहायचा, पासबुक कसं भरून घ्यायचं, पासबुकचं यंत्र असेल ब्रँचमध्ये तर त्या यंत्राद्वारे पासबुक कसं भरून घ्यायचं, हे विविध बिलं आहेत, विजेची बिलं, फोनची बिलं, गॅसची बिलं ही कशी भरायची, ह्या सगळ्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी ज्याच्याशी पैशात संबंधित आहेत त्याबद्दल माहिती असणं म्हणजे आर्थिक साक्षरता. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपली जी गुंतवणूक असते म्हणजे पतीची पत्नीची, ती दोघांना एकमेकांचं माहिती असणं ही पण आर्थिक साक्षरता. अनेक वेळा काय होतं, या गोष्टी घरातल्या पत्नीला माहितीच असत नाही आणि मग आपलाच पैसा असून सुद्धा तो कुठेतरी पडून राहतो. आणि विमा वगैरे असतो, ते सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. अनेक वेळा बायका त्याच्यात लक्ष घालत नाही, ते चुकीचं आहे. म्हणजे पतीने पण सांगितलं पाहिजे आणि पत्नीने पण आग्रह धरला पाहिजे. अनेक वेळा काय होतात, हल्ली कोरोना काळात मी अनेक उदाहरणं बघितली की अकस्मात एखाद्या व्यक्तीचं निधन होतं आणि मग त्या व्यक्तीची जी पत्नी असते तिला बँकेत जायला कळत नाही, माहिती नसतं, कारण तो सोबत सगळं नवराच करत असतो. मग पैसे कसे काढायचे, कसे भरायचे, चेक कसा लिहायचा, बिलं कशी भरायची. आणि प्रश्न असा असतो की मुलं कुठे पुरी पडणार. अनेकांची मुलं परदेशात असतात, जी इथे असतात ती दुसरीकडे राहणारी असतात, जी घरात असतात त्यांना वेळ असत नाही, शेजारी किती वेळ आपल्याला मदत करणार. त्यामुळे हे सगळं जाणून घेणं आवश्यक आहे. त्यालाच आपण किती सोपे आर्थिक म्हणजे काय हे सर. याचबरोबर आजच्या या डिजिटल युगात बहुतेक व्यवहार हे फसवणूक होऊ नये त्या प्रकारची कसं आहे, आपल्या वसंत कानेटकरांचं एक नाटक आहे अश्रूंची झाली फुले. त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर संवाद दिला आहे. जिथे माती आहे तिथे कीड ही असायचीच आणि जिथे समाज आहे तिथे समाज विघातक प्रवृत्ती ह्या असायच्याच. त्यामुळे फसवणूक ही आपल्या देशाची समस्या नाहीये, ती जागतिक समस्या आहे. त्यामुळे त्याच्यापासून जर आपल्याला संरक्षण पाहिजे असेल म्हणण्यापेक्षा आपण ते टाळायचं असेल तर ते आपल्याच हातात आहे. त्यासाठी किमान प्राथमिक माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. तर निश्चितपणे आपण या फसवणुकीपासून स्वतःला दूर ठेवू शकतो. पण अनेक वेळा काय होतं, समोरच्याला सांगायचं असतं पण माणसं स्वतःच म्हणतात मला ते काय कळत नाही, मला ते इंटरनेट कळत नाही, मला ते कळणार नाही. आणि खास करून ज्या महिला असतात ना, म्हणजे त्या नोकरी करणाऱ्या असोत का गृहिणी असोत, त्यांचं एक समान पालुपद असतं, आम्हाला बायकांना त्याच्यात काय कळत नाही. असं नाही हो. मी अनेक कार्यक्रम महिलांसाठी करतो, त्यावेळी त्यांना तर ती घर सांभाळणं,
जी महिला समर्थपणे घर सांभाळते ना, तिला कुठचीही गोष्ट शिकायला अशक्य नाही. फक्त आपण रस घेतला पाहिजे त्याच्यात. मला कळणार नाही असं म्हटलं ना तर सगळा व्यवहार तिथेच थांबतो. समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यामध्ये अनेक मार्ग आहेत. वृत्तपत्रात लेख असतात, पुस्तकं असतात, टीव्हीवरती बातम्या येत असतात, अनेक व्याख्यानं असतात. आता मी स्वतः 1785 व्याख्यानं केली दिवसभरामध्ये, देशभरामध्ये, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती. कारण ह्या व्याख्यानाद्वारे कळतं. फक्त आपण तर ऐकायला जायला पाहिजे. आपण कसं असतं, नाटक, सिनेमा, संगीत ह्याला फक्त जातो, आर्थिक विषयाकडे कोणी जात नाही. ते चुकीचं आहे. माहिती करून घेणं आवश्यक आहे आणि अतिशय मार्ग उपलब्ध आहेत. सध्या इंटरनेटमुळे जग एवढं जवळ आलंय ना, कुठची माहिती तुम्हाला एका क्लिक वरती मिळू शकते. अगदी अगदी सर. सर, सायबर गुन्हा म्हणजे नेमकं काय आणि गुन्हे आपण कशा प्रकारे? ह्या सगळ्या व्याख्या आहेत ना, त्या एखादी व्यक्ती जर व्हॉट इज सायबर क्राईम तर कसं होतं, मग त्याच्या व्याख्या एवढ्या लंब्या चौड्या असतात ना की मनुष्य तिथेच म्हणतोय माझं काम नाही म्हणून. मी एक सांगेन की आपल्याला इंटरनेट सगळ्यांना माहिती आहे, कॉम्प्युटर सगळ्यांना माहिती आहे, ज्याला आपण संगणक म्हणतो. मग इंटरनेट, कॉम्प्युटर हे सगळ्याचा वापर करून जे फसवणूक आणि बेकायदा व्यवहार होतात त्याला आपण म्हणतो सायबर गुन्हे. मग त्याच्यामध्ये काय आलं, ऑनलाईन बँकिंग आलं, मोबाईल बँकिंग आलं, ईमेल आहे, व्हॉट्सअपचे मेसेज आहेत, SMS आहेत, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन खरेदी विक्री जे आपण अमेझॉन सारख्या ठिकाणी करतो. ह्या सगळ्या व्यवहारामध्ये ज्या काही फसवणुका होतात त्या सगळ्यांना आपण म्हणतो सायबर गुन्हे. पण हे सगळं केलं म्हणजे फसवणूक होतेच असं नाही, त्याला बऱ्याच अंशी आपण कारणीभूत असतो. हे सगळं आपण सहज टाळू शकतो, पण माहिती नसते म्हणून. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याकडे ATM कार्ड असतं, त्यांनी ज्यावेळी आपण पैसे काढतो ना त्यावेळी 4 आकडी पासवर्ड टाकायला लागतो, तरच ते पैसे येतात ना. पण काही माणसं काय करतात, तो 4 आकडी पासवर्ड लक्षात राहत नाही म्हणून त्या कार्डावरतीच लिहून ठेवतात. आता मला सांगा, आपण ट्रेनमधनं जातो, बसमधनं जातो, पाकिट मारलं गेलं, त्या पाकिटात चोराला कार्ड मिळालं, त्या कार्डाचा नंबर तिथेच वरती लिहिलेला आहे, तो आरामात 15,000 काढून घेऊ शकेल ना. का माहिती नाही त्याचं काय महत्व आहे ते. तर अशा अनेक गोष्टी असतात, आपण ह्या सहज टाळू शकतो. फक्त आपण तेवढी काळजी घेत नसतो. त्यामुळे बहुसंख्य गुन्हे असतात ना ते सहज टळण्यासारखे असतात आपल्याकडनं. फक्त कुठेतरी त्या आर्थिक साक्षरतेची गरज आहे निश्चितपणे. सर, डिजिटल म्हणजेच रोखीविना व्यवहार कसा सोप्या शब्दात समजून देणारा भीमरूपी महारूपी थोडीशी मी दुरुस्ती करतो. आपण जेवढे मारुती स्तोत्र म्हणतो त्याच्यामध्ये भीमरूपी महामुद्रा ही सुरुवात आहे. ह्या कार्यक्रमाचं नाव भीमरूपी महामुद्रा असं आहे. मुद्रा म्हणजे चलन. भीमरूपी महामुद्रा असं नाव दिलंय मी, कारण हे चलन जे आहे ना ते आभासी चलन म्हणजे डिजिटल आहे. पूर्वी रोख रक्कम होती. तर ह्या कार्यक्रमाची संकल्पना अशी आहे की रोखीविना व्यवहार, ज्याला आपण कॅशलेस म्हणतो ना, ते सुरू झाले कधी नोव्हेंबर 2016 पासून त्याला चालना मिळाली. म्हणजे आधी होत होते, पण ज्यावेळी नोटाबंदी आली 500च्या नोटा रद्द झाल्या, 1000च्या नोटा रद्द झाल्या आणि आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की जास्तीत जास्त व्यवहार हे डिजिटल स्वरूपात करा, रोख स्वरूपामध्ये कमी करा किंवा आवश्यक तिथे करा. तिथपासून ह्या जास्त चालना मिळाली डिजिटल व्यवहाराला. तर ते व्यवहार म्हणजे कसं आहे की आपल्याला मागाशी सांगितलं तसं गॅसचं बिल भरायचं, विजेचं बिल भरायचं, फोनचं बिल भरायचं, विमा पॉलिसी भरायचं, हप्ता भरायचा, कार असेल, बाईक असेल त्याचा इन्शुरन्स, हे सगळं डिजिटल पद्धतीने भरायचं. ह्यासाठी ज्या आहे त्याला आपण म्हणतो डिजिटल व्यवहार. तर हे कसे करायचे आणि का करायचे, माझा जो कार्यक्रम आहे भीमरूपी महामुद्रा त्याचे 2 भाग आहेत. म्हणजे एकाच कार्यक्रमात मी 2 भाग सांगतो की डिजिटल व्यवहार का करायचे आणि त्याचा पुढचा भाग ते कसे करायचे. आता कसे करायचे म्हणजे आता वीज आहे, फोन आहे, गॅस आहे, त्यांच्या वेबसाईट्स असतात त्या कंपन्यांच्या. त्या वेबसाईटला गेलं ना की होम पेजवरती लिहिलेलं असतं बिल पेमेंट. त्यासाठी सर्च करत खाली जायला लागत नाही, सर्फिंग करत. कारण साधी गोष्ट आहे की ह्या वीज कंपन्या, गॅस कंपन्या, फोन कंपन्या त्यांना तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आहेत. त्यामुळे त्या संबंधीचा जो आयकॉन असतो ना तो होम पेजवरतीच असतो, अगदी सहज दिसणारा. तिथे क्लिक केलं ना की मग पुढचा प्रश्न विचारतो, तुमचा कार्ड नंबर काय, एक्सपायरी डेट काय वगैरे. ते प्रश्न टाकले की मग आपण थेट पेमेंट करतो. मग आता प्रश्न काय राहिला की उरलेले जे पेमेंट्स आहेत, म्हणजे मी रिक्षातनं गेलो 80 रुपये बिल झालं, भाजी घेतली 150 रुपये बिल झालं,
मग ते कसं देणार? त्यासाठी भीम नावाचं ॲप आहे जे आपल्या पंतप्रधानांनी लॉन्च केलं ह्या 2017 त्या भीमचा पूर्ण अर्थ असा आहे, भारत इंटरफेस फॉर मनी. ते संक्षिप्त रूप आहे भीम, BHIM. अनेक लोकांना वाटतं तो महाभारतातलं भीमाचं नाव दिलंय का? नाही, भारत इंटरफेस फॉर मनी त्याचं ते संक्षिप्त रूप आहे भीम. ते भीम ॲप हे सरकारी ॲप आहे, त्यामुळे ते सुरक्षित आहे. आणि भीमचा वापर करून तुम्ही कोणाला 2 रुपये देऊ शकता, 20 देऊ शकता, 200, 2000, 20,000 किती देऊ शकता. म्हणजे तुम्ही रिक्षात बसलात ना, रिक्षावाल्याला विचारायचं तुझा अकाउंट नंबर सांग आणि IFSC कोड सांग. कारण जनधन योजनेअंतर्गत आज अगदी छोट्या छोट्या लोकांची देखील बँकेमध्ये खाती उघडलेली आहेत. कारण पंतप्रधानांनी सांगितलं गॅसची सबसिडी खात्यात जमा होईल, तुमचं दुसरं काय असेल तर खात्यात जमा होईल, मुलांची फी जर सरकार सबसिडी देते ती खात्यात जमा होईल. सगळ्यांची आज बँक अकाउंट आहेत ना, तो अकाउंट नंबर आणि IFSC कोड दिला ना की भीमाद्वारे आपण कोणालाही पैसे देऊ शकतो. म्हणजे तत्वतः आपल्याला ना रोख रकमेची गरजच लागणार नाही. तर हेच आहे ना ते भीम रूपी महामुद्रा कार्यक्रमात आहे. आता मी तुम्हाला आता म्हटलं की ह्या का करायचा कॅशलेस व्यवहार, अगदी सोप्या शब्दात सांगतो. आपण ज्यावेळी फिरायला बाहेर जातो ना कुठेही गाडी घेऊन, त्यावेळी धाब्यावरती हमखास जेवायला थांबतो. अनेक धाबे असे असतात की जेवण चांगलं असतं तिथे, भले ते कामत रेस्टॉरंट नसेल पण धाब्यावर जेवण छान असतं. पण आपण जेवतो, तृप्त होतो आणि बिल ज्यावेळी येतं ना 700 रुपये 700 रुपये, त्यावेळी आपण रोख रक्कम काढून देतो. पण तो धाबावाला आपल्याला जे बिल देतो ना ते कसं असतं, साधा कागदाचा कपटा असतो एवढा गुलाबी पिवळ्या रंगाचा, त्याच्यावर रबर स्टॅम्प राऊंड मारलेला असेलही नसेल ते तो सांगतो बिल म्हणून आपण देतो. आता मला सांगा, अशा प्रकारे मी 700-700 रुपये दिले, दिवसभरात मध्ये त्या धाबावाल्याकडे 25,000 ते 30,000 रुपये गल्ला जमा होत असतो सहज, अगदी सहज. कारण 2 माणसं जेवली तर 700 रुपये बिल होतं, 4 माणसं 5 माणसं असतील, मग दिवसाला ज्या माणसाकडे 30,000 40,000 गल्ला जमतो रोख स्वरूपामध्ये, त्याचा हिशोब आहे का? कुठेही नाहीये. मग मला सांगा, अशा प्रकारे महिन्याला त्याचं उत्पन्न किती आहे त्याचा कुठे हिशोब नाही. मग त्याच्यावर त्यांनी 1 रुपया जरी टॅक्स भरला नाही ना तरी सरकारला काय कळणार आहे? नाहीच कळणार. म्हणून पंतप्रधान सांगतात की हे जर पैसे तुम्ही डिजिटलने दिलेत, म्हणजे धाबावाल्याच्या मालकाच्या बँक खात्यात जमा केलेत, अशा प्रकारे मग दर दिवसाला 40,000 त्याच्या बँक खात्यात जमा दिसतात, मग त्याला अगदी इन्कम टॅक्सचा रिटर्न भरायलाच पाहिजे. त्यामध्ये बँकेचं पासबुक जोडायला लागतं, मग त्याच्यावरचा कर भरायला लागेल. आज काय होतं, रोखीमुळे ज्या माणसाचं दिवसाला 25,000-40,000 उत्पन्न आहे तो काही कर भरत नाही. आणि तुम्ही आम्ही 25,000-30,000 पगार असतो महिन्याला, याचं दिवसाचं उत्पन्न तेवढं आपल्याला महिन्याला असतं नसतं, आणि आम्ही मात्र कर भरत असतो. कारण आम्हाला पगार मिळतो तो चेकने मिळतो, बँक खात्यात जमा होतो, आम्हाला कर चोरी करायला वाव नाही काय. म्हणून डिजिटलचं महत्व आहे. आता मला सांगा, ह्या उदाहरणाप्रमाणे जर रोखीचे व्यवहार कमी झाले, सगळ्यांनी डिजिटल करा, चेकनी करा, पण बँकेच्या खात्याच्या माध्यमातून केलं तर काय होईल, प्रचंड पैसा कर रूपाने सरकारकडे जमा होईल आणि सरकार विकासाची कामं आहे ना ते स्वतःच्या पैशाने करेल. आज आपण म्हणतो टोल का घ्यायला लागतो, सरकारकडे पैसा नाही म्हणून सरकार कोणाला तरी सांगतं हा रस्ता बांध, हा पूल बांध आणि 28 वर्ष टोल वसूल करत राहा. जर सरकारने आपल्या खर्चाने जर पूल बांधला, रस्ते बांधले तर टोल कशाला लागेल? पण सरकारकडे कर येत नाही. त्यासाठी डिजिटल व्यवहाराचं महत्व आहे ना तर हे आहे. आणि म्हणून हे भीम ॲप कसं इन्स्टॉल करायचं, कसं वापरायचं, बिलं कशी भरायची, हे अगदी स्लाईडच्या माध्यमातून. आज आपल्याकडे स्लाईड शो नाही आहे, पण हे माझे सगळे कार्यक्रम स्लाईड शो नाही असतात, त्यामुळे माणसाला सहज कळतं की हे कसं करायचं आणि लोक करायला सुरुवात करतात. तर तो हा भीमरूपी महामुद्रा कार्यक्रम खूप तो लोकांना आवडतो. अनेक रोटरी क्लब सारख्या संस्था आहेत, ज्ञाती संस्था आहेत, ते हे करत असतात, बँकाही करत असतात. फारच छान सर, अतिशय सोप्या शब्द. सोपंच आहे, सगळं सोपं आहे, मी काही सोपं सांगत नाही. ते सोपं पण तितकंच महत्व, कारण लोकांना विषयच फार किचकट वाटतो किंवा म्हणून त्याकडे तितकं दुर्लक्ष केलं जातं. पण इतक्या सहजमध्ये जर कोणी माहिती सांगू सहजरित्या आपल्या पचनी पडू शकतं. यावरील कार्यक्रमात तुमचा सहभाग होता. त्याचबरोबर आकाशवाणी मुंबई औरंगाबाद तुम्ही आता म्हणालात तसं अनेक टीव्ही केंद्रावरून, रेडिओ स्टेशनवरनं कार्यक्रम केले आणि ते खूप आवडले लोकांना. कारण लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या येत असतात त्याच्यावरून कळतं. आणि ते सोबत आणि स्लाइड शोने सांगितलं की लोकांना ते खूप आवडता अनुभव आहे. आणि या सगळे विषय खरंच सोपेच होतो. फक्त काय होतं, आता कोणी विचारलं की पाणी म्हणजे काय,
तर आपण सांगितलं 2 भाग हायड्रोजन घ्यायचा, 1 भाग ऑक्सिजन घ्यायचा, तो नळीमध्ये भरायचा, मग त्याचा स्फोट होतो, स्फोटातून एक द्रव पदार्थ होतो, त्याला H2O म्हणतात, हे पाणी असंही सांगता येतं. किंवा आपण आंघोळीला वापरतो ते पाणी, भैया जे दुधात घालतो ते पाणी, आपण प्यायला वापरतो जेवणाबरोबर ते पाणी, ही पाण्याची व्याख्या आहे. त्यामुळे तुम्ही कसं सांगता याच्यावरती ते अवलंबून राहतं. हे सगळे विषय मी स्लाईडद्वारे सांगतो आणि त्यामुळे ते लोकांना आवडतं. आता तुम्ही म्हणाल की रेडिओचा आणि टीव्हीच्या कार्यक्रमाचा फायदा असा असतो ना की एकाच वेळी आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता तुमचं हे चॅनल आहे, एकाच वेळी हजारो लोक बघतायत, हा मोठा फायदा आहे. हॉलमध्ये किती लोक येणार, 200, 300, 500 म्हणजे डोक्यावरून पाणी. तर हे मी जे कार्यक्रम केले त्याच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. मी रेडिओवरती एक सिरियल केली होती 15 कार्यक्रमाची. रविवारी तो कार्यक्रम असते स्वरसंवाद म्हणून, आपली जी मुंबई ब आहे ना, अस्मिता वाहिनी, त्याच्यावरून केले होते. दर रविवारी 3 ते 4. त्याच्यामध्ये लोक थेट प्रश्न विचारत असतात, त्यामुळे त्या कार्यक्रमात खूप मजा यायची. कारण आपला कस लागतो, रेकॉर्डेड कार्यक्रमामध्ये कस लागत नाही, ते कस लागतं. आणि तो 1 तासाचा कार्यक्रम एवढा गाजला होता, ती 15 कार्यक्रम झाल्यावरती पुढे दुसऱ्या विषयावर दुसरे कार्यक्रम कोणाचे तरी सुरू होते. तरी लोक अधनमधनं विचारत असत, हो तो शेअर बाजारचा कार्यक्रम परत कधी हो. कारण कसं की त्यांना ते कळत होतं. त्या कार्यक्रमात एक मजा अशी झाली, मी ह्या आर्थिक साक्षरतेवरच करत असते मी. त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की पॅन कार्ड असतं ना, ते आता सगळ्या व्यवहारामध्ये आवश्यक असतं आणि पॅन कार्ड सगळ्यांना मिळतं. पॅन कार्डसाठी उत्पन्नाची अट नाही, तुम्ही नोकरी करत असा नसा, गृहिणी, कोणालाही अगदी मुलाच्या नावानुसार पॅन कार्ड घेता येतं. हे मी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं. पॅन कार्डसाठी उत्पन्नाची अट नाही, कोणी कमवत नसेल तरी चालेल, गृहिणी असेल तरी सुद्धा तिला ते मिळेल. कसं झालं, पुढच्या रविवारी एक प्रश्न विचारला एका गृहिणींनी की मागच्या कार्यक्रमात तुम्ही सांगितलं होतं पॅन कार्ड सगळ्यांना मिळेल. मी म्हणाले स्वतः इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेले होते अमुक ठिकाणी, तिथे त्यांनी मला सांगितलं तुम्ही काय करता. मी सांगितलं मी गृहिणी आहे. म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड मिळणार नाही. त्याने मला फॉर्म पण दिला नाही पॅन कार्डसाठी अर्जाचा. का तर म्हणाले तुम्ही गृहिणी आहे, तुमचं उत्पन्न नाही, तुम्हाला पॅन कार्ड मिळणार नाही. हा प्रश्न त्या बाईंनी नॅचरली मला पुढच्या रविवारी विचारला. तर म्हणाले कोण सांग, खरं काय तुम्ही सांगता ते खरं का इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये सांगतात ते खरं. आता मला सांगा, कोणी माणूस म्हणेल ठाकूर काय सांगतो, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये सांगतात ते खरं ना. आता इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये सांगतात म्हणजे काय हो, इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये त्या खुर्चीमध्ये जो कोणी बाबू बसलेला आहे तो सांगतो, त्याचं ज्ञान किती उत्पन्न जो असेल त्याच्यावर अवलंबून राहतं. पण तेव्हा म्हणत मला सांगा नाही खरं काय नाही खोटं काय. म्हटलं बाई, एवढी चुकीची माहिती एवढ्या छाती ठोकपणे सरकारी ऑफिसशिवाय दुसऱ्या कुठून मिळणार तुम्हाला. म्हटलं असं नाहीये, तुम्ही मला फोन करा, माझा नंबर दिला. म्हटलं तुम्ही राहता कुठे, तर म्हणाले मी परेलला राहते. म्हटलं ठीक आहे, त्याच्या आसपास कोणते तरी ऑफिस असतात, मी तुम्हाला सांगेन, कारण सरकारचे अधिकृत एजंट्स असतात ना पॅन कार्ड करणार आहे, मी तुम्हाला सांगेन आणि तुम्हाला 100% पॅन कार्ड मिळेल म्हणून. तर असं काय होतं की आता समजा तिने कार्यक्रम ऐकला नसताना, तिने आयुष्यात कधी पॅन कार्डला अर्जच केला नसता, पॅन कार्ड मिळालं नसतं. पॅन कार्ड नाही म्हणून तिला शेअर बाजारात समजा गुंतवणूक करायची, पॅन कार्ड आवश्यक आहे, नसते करू शकत. म्हणजे किती दुर्गामी परिणाम होतात. म्हणून मी म्हटलं हे कार्यक्रम आहेत ना. आणि दुसरी गोष्ट अनेक लोकांना वाटत असतो, या आर्थिक साक्षरतेमध्ये हा भाग येतो की पॅन कार्ड का घेत नाहीत लोक, की पॅन कार्ड घेतलं की रिटर्न भरायला पाहिजे असं लोकांचा गैरसमज असतो. रिटर्न कधी भरायला पाहिजे की माझं उत्पन्न जर टॅक्सेबल असेल तरच माझं रिटर्न भरायला पाहिजे. नसेल तर मी भरू शकतो, नील म्हणून भरू शकतो. पण जर आयकरा पात्र उत्पन्न असेल तर भरायलाच पाहिजे रिटर्न मला. पण नसेल तर काय नाही भरलं तरी काय गुन्हा नव्हे तो. तेव्हा अशा माहिती असते ना, ती लोकांपर्यंत योग्य प्रकारे जात नाहीत. म्हणून मग कोणीतरी रामदास स्वामी म्हणतात ना, जो तो बुद्धीचं सांगतो, तसं कोणी कोणी काय काय सांगत असतात. म्हणून मी हे कार्यक्रम करतो की अधिकृत माहिती असते ती लोकांपर्यंत पोहोचावी. फारच छान सर. सर, आज सोशल मीडियावर विविध फसव्या लिंक पाठवून लोकांना फसवलं जातं, तर त्याविषयी काय सांगाल आणि त्याचबरोबर यातून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यातून सहज वाचता येतं. आता तुम्ही म्हणालात ना की फसव्या लिंक येत असतात, ईमेलवरून येत असतात, व्हॉट्सअपवरून येत असतात. तुम्हाला एक सांगतो, 1970ला तुमचा जन्म झाला नसेल असं मला वाटतं, कारण तुमच्याकडे बघून वय असं वाटतं 70ला तुमचा जन्म झाला नसेल. 1970 साली आपली जी क्रिकेट टीम होती ना, त्याचे कप्तान होते नवाबा पतवडी, पतवडीचे नवाब. आणि त्यामध्ये आपले अजित वाडेकर सगळ्यांना माहिती आहे, ते त्यामध्ये खेळत असतात त्या टीममध्ये. तर त्याच टीममध्ये सलीम दुराणी नावाचा एक फलंदाज होता. त्याचं वैशिष्ट्य असं होतं ना की तो बॅटिंगला आला रे आला की तुफान फलंदाजी करायचं. म्हणजे आला बॉल की मार सिक्सर, आला बॉल की मार सिक्सर. म्हणजे सिक्सरसाठीच तो बॉल हिट करत असे. त्यामुळे व्हायचं काय, तो फार काय टिकत नसे, पण जो काही टिकायचा तेवढ्या वेळात बऱ्यापैकी स्कोअर करून जात असतो. तो 40-50 रन्स काढायचा तो. तर त्याचं वैशिष्ट्य असं, तो आला खेळाला की लोकच म्हणत असतात वी वॉन्ट सिक्सर, वी वॉन्ट सिक्सर. तो सलीम दुराणी, आला बॉल की मार सिक्सर.
त्या सलीम दुराणाची अशी एक वंशज आपल्याकडे असतात ना, आली लिंक की त्याच्यावर कर क्लिक, विचारही करायचा नाही. असं नाही करू, अहो अनेक लिंक ह्या फसव्या असतात, त्यामुळे त्या नाही क्लिक करायच्या. जे आपल्याला माहिती आहे संबंधित आहे त्यांनी सांगितलं असेल फोन करून तर ठीक आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं, आता मी इन्कम टॅक्स रिटर्न भरतो, अनेक हजारो लाखो लोक भरतात. मला परवा मेसेज आला की तुमचा रिफंड आलेला आहे, ह्याच्यावर क्लिक करा. आता साधी गोष्ट आहे, मी इन्कम टॅक्सचा पहिल्यांदा ज्यावेळी रिटर्न भरला ना, पहिल्यांदा 15, 20, 25 वर्ष ज्यावेळी पहिलं रिटर्न मी भरलं, त्यावेळी माझं नाव, पत्ता, ॲड्रेस, वडिलांचं नाव, माझा बँक अकाउंट नंबर, माझा पॅन नंबर सगळं मी दिलेलं आहे नाव. मग जर माझा रिफंड असेल तर काहीही न करता, मी न मागता इन्कम टॅक्स, जर वर्षभरात मी जास्त टॅक्स भरला असेल, जेवढा टॅक्सेबल आहे त्यापेक्षा जास्त होऊ शकतं, मी न मागता इन्कम टॅक्स माझ्या बँक खात्यामध्ये रिफंड जमा करतो. माझ्या म्हणजे कोणाचे. मग मला सांगा, असं जर मेसेज आला, लिंक आली, तुमचा रिफंड आहे, त्यासाठी हे करा, लिंकवर क्लिक करा, मी दुर्लक्ष करायचं, तिकडे डिलीट करायचं मेसेज. पण हे पुन्हा ते सामान्य ज्ञान लोकांना माहिती असत नाही. त्यामुळे अशा लिंक आल्या ना कधी क्लिक करायचं नाही. आणि मोस्टली अशा येतच राहत असतात वेगळ्या कारणावरून. मोटरसायकलचा हप्ता भरा, मला परवा लिंक आली, तुमच्या मोटरसायकलचा हप्ता जवळ आलाय भरायचं, 4 दिवस गेले तर लेट होईल, तुम्हाला पेनल्टी होईल. आता माझ्याकडे मोटरसायकल आत्ता येण्याने कधी नव्हती माझ्याकडे. मी तो मेसेज डिलीट केला, मला कळलं फसवा आहे म्हणून. पण ज्याच्याकडे मोटरसायकल आहे, ज्याचा विम्याचा हप्ता ड्यू आहे, त्याला वाटेल हो भरायचा राहिला, मग तो घाईमध्ये क्लिक करणार. मग तो क्लिक केली लिंकवरती की तू सांगणार कार्ड नंबर द्या, हे नंबर द्या, ते नंबर द्या, बँकेतनं पैसे जाणार. त्यामुळे कधी असं आंधळेपणाने करू नये. हा एक थंबरूल म्हणतात तसं, मनाचे कुंडगाठ, आली लिंक कर क्लिक करायचं नाही. एवढं ठेवलं ना काही तुमची फसवणूक होणार नाही. पण हेच होत असतं नेहमी. अगदी नक्कीच सर. माध्यमातून दिल्यास एक थाळी कसं आहे, रामदास स्वामींनी एक छान वचन सांगितलं, आधी बुद्धी जाते मग भांडवल जातं, आधी बुद्धी जाते आणि मग भांडवल जातं. तसंही होतं फसवणुकीमध्ये. आता तुम्ही म्हणाला तसं मोफत थाळी देणार वगैरे, ही तुम्ही सांगते स्कीम ना 31 डिसेंबरला आली होती. वर्ष समाप्तीच्या दिवशी लोक अगदी सेलिब्रेट करत असतात 31 डिसेंबर. त्यावेळी अशी लिंक आली होती व्हॉट्सअपवरून की पुण्यामधल्या 3 नामांकित हॉटेलची नावं दिलेली होती आणि तिथे तुम्ही 1 थाळीची ऑर्डर दिलीत की 1 थाळी मोफत, 3 थाळीची ऑर्डर द्या 3 थाळी मोफत, अशी ती स्कीम होती. आणि त्याच्यात लिहिलं होतं की तुम्ही काय करायचं, फक्त 10 रुपये ॲडव्हान्समध्ये भरायचे आणि बुकिंग करायचं आणि उरलेले पैसे, थाळी घरी आली, होम डिलिव्हरी असते आजकाल, मग घरी आल्यावर द्या. मग लोकांना काय वाटलं, ह्याच्यात गैर काय नाही ना, समजा नाही आली, किती जाऊन जाणार, 10 रुपये फक्त जाणार. पण ते 10 रुपये कसे भरायचे होते बुकिंगसाठी, त्यांनी त्याच्याबरोबर एक लिंक दिली होती आणि लिहिलं होतं की ह्याच्यात एक ॲप आहे, तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. आता ॲप म्हणजे काय हो, कॉम्प्युटरवर लिहिलेला प्रोग्राम, एखादं लिहिलेलं सॉफ्टवेअर, त्याला पण ॲप म्हणतो. मग त्यांनी सांगितलेलं ॲप डाउनलोड केलं ना आपण, तर त्या ॲपमध्ये काय होतं माहितीये का. आता मला सांगा, आपण ॲप डाउनलोड करतो, आपल्याला कळतं का हो ह्या ॲपमध्ये काय आहे ते, काही कळत नाही. नुसतं आपण डाउनलोड करतो, तो ह्याला ॲक्सेस घेऊ का, त्याला ॲक्सेस घेऊ का, आपल्याला हो म्हणायला लागतं. पण आपल्याला माहिती असत नाही या ॲपमध्ये काय आहे. त्या ॲपमध्ये असं लिहिलेलं होतं की ज्यावेळी तुम्ही हे पेमेंट कराल त्यावेळी तुमच्या मोबाईलचं कीपॅड किंवा तुमच्या लॅपटॉपचं कीपॅड मला दिसू देत. त्याला एनी डेस्क म्हणून ते एक आहे की मी तुमचा कॉम्प्युटर ॲक्सेस करू शकतो तुमच्या संमतीने. तुमच्या घरचा कॉम्प्युटर मी ॲक्सेस करू शकतो माझ्या घरून. एनी डेस्क म्हणून ॲप आहे त्याच्यामध्ये. तर तसं त्याने ॲप लिहिलं होतं, लोकांनी ते डाउनलोड केलं, 10 रुपये इंटरनेट बँकिंगनी भरले, त्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा सगळा तपशील भरताना त्याला दिसत होतं त्या माणसाला. पुढच्या 10 मिनिटाला खात्यातनं लोकांच्या हजारो रुपये गेले. हजारो लोकांच्या हजारो रुपये खात्यातून गेले. का? फुकट थाळीचं आमिष. मी असं म्हणतो की लॉकडाऊनमध्ये हल्ली धंदा राहिला नाही. लॉकडाऊन नंतर दुकानं उघडली, सगळ्यांनी भाव वाढवले. नारळ 20चा 25 झाला, 25चा 30 झाला. सगळ्यांनी औषधं असेल, प्रत्येक गोष्ट, डाळ तांदूळ, सगळ्याचे भाव वाढले. कारण धंदा नव्हता, तो आता भरून काढतायत लोक. मग लॉकडाऊनच्या काळामध्ये डिसेंबरला लॉकडाऊन नव्हता 2020ला. मग जिथे धंदा नाहीये तर तिथे मनुष्याला काय वेळ लागला का एकावर एक थाळी फुकट द्यायला.
आणि दुसरी गोष्ट, आपल्याला संस्कार काय आई वडिलांनी केलेत, कोणाचं फुकट घेऊ नये, मेहनतीचं असेल तेच लाभतं, हे आम्हाला सांगितलं ना, शिक्षकांनी सांगितलं. मग मी का लोभ धरावा हो, तो भले सांगतो, पण हा लोभ लोकांनी केला आणि हजारो रुपये जे असतात ना ते गमवून बसले. त्यामुळे प्रलोभन आहे ना. म्हणून म्हटलं की आधी बुद्धी जाते की ह्या दिवसामध्ये कोण कोण फुकट देणार, आणि हे दिवस नसतील, एका थाळीवर एक थाळी द्यायला काय घालवाय का हो, पण आपण हा विचार करत नाही आणि त्यामुळे फसवणूक होत असते. त्यामुळे मगाशी म्हटलं असं की लोभ आहे ना, त्या लोभापायी सगळे आपण फसत असतो, ते सहज टाळण्यासारखं असतं. खरंय सर. सर, याचबरोबर फेसबुक या माध्यमातून कशा प्रकारे फसवणूक होऊ शकते आणि ती कशा प्रकारे टाळता येऊ शकते, कारण फेसबुक हा आज एक अविभाज्य भाग झाला आहे. फेसबुकवरून आज चांगल्या गोष्टींचाही प्रसार होत आहे, तर याबद्दल काय सांगाल? पहिलं सांगतो की फेसबुक वरून अतिशय चांगल्या गोष्टी, आता हे बघा, तुम्ही एक कार्यक्रम करत असता गराजलो रे गराजलो, किती छान माहिती लोकांना मिळत असते. हा फेसबुकचा सदुपयोग आहे. पण हे सगळं फेसबुक आहे ना, ते दुधारी शस्त्र आहे. मी त्याला सुरी म्हणतो, सुरी. ज्या सुरीनी लोणी पण कापता येतं आणि मान पण कापता येते. काय कापायचं ते आपण ठरवतो, पण दोन्ही बाजू होतात ना, तसं हे फेसबुक आहे, दुधारी शस्त्र आहे. चांगल्या कामासाठीचा वापर त्याचा होतो, वाईट कामासाठी सुद्धा होतो. पहिली गोष्ट आहे, खुणगाठ बांधायला परत तेच आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, की फेसबुकवर आपण जे एखादं अकाउंट बघतो ना, ते जरुरी नाही की त्या माणसाचंच असेल असं. माझ्या नावाने आता माझं फेसबुक अकाउंट आहे, तसंच दुसरं अकाउंट सुद्धा माझं होतं जे मी उघडलेलं नव्हतं. कोणीतरी माझ्या नावाने, आता मी ज्यावेळी फेसबुक अकाउंट उघडतो त्यावेळी फेसबुक कंपनी काही चेक करत नाही मी चंद्रशेखर ठाकूर आहे की मी गणेश साटम आहे. मी देईन त्या नावाने अकाउंट उघडलं जातं, मी देईन ते फोटो, मी देईन ती माहिती. मग माझी माहिती ज्याला आहे, जी माझ्या वेबसाईट फेसबुकवरती होती, तर त्या नावाने कोणीतरी माझ्या नावाने अकाउंट ओपन केलं आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं, आता लोकांना वाटणार ही चंद्रशेखर ठाकूरांची 2 अकाउंट आहेत म्हणून. त्या माझ्या फेक अकाउंटवरती आता माझं मला कळतं ना हे अकाउंट माझं नाहीये, मग मी लगेच फेसबुक कंपनीला मेल पाठवली, त्यांनी ते अकाउंट मग डिॲक्टिव्हेट केलं, तो पुढचा प्रोसेस. पण मधल्या काळात त्यांनी काय लिहिलं होतं फेसबुकवरती माझ्या त्या बनावट अकाउंटवर, की मी क्लासेस चालवतो, ह्या क्लासेसची 4000 फी आहे, तुम्हाला म्हणून 3000 रुपयामध्ये होईल आणि असं करून ह्यामध्ये भरा म्हणून. आता हे सगळं अकाउंट माझं बंद करेल, पण काही लोकांनी केलंच असेल ना. त्यामुळे फेसबुकवरचं मनुष्य तोच आहे असं अजिबात धरायचं नाही. त्यामुळे लोकांचं कसं असतं, माधुरी दीक्षितचं फेसबुक अकाउंट दिसलं की लोक वेड्यासारखी तिकडे टाकत असतात की माधुरी दीक्षित असतच नाही, कोणी उघडलेलं असतो, तो भिवंडीचा टपोरी पण कोणतरी असेल तिथे. त्यामुळे ही कोणगाट बांधायची की फेसबुक हे अधिकृत नाहीये, चांगल्या गोष्टीच्यावर होतात, त्यामुळे किती मर्यादेपर्यंत करायचं. आता तुम्ही म्हणाल फसवणूक कशी होते, ह्याची स्ट्रॅटेजी अशी असते ना, पहिलं फेसबुकवरती फ्रेंडशिप होते, मैत्री झाली किंवा गुड मॉर्निंग वगैरे हामुगडे टमुगडे ते सुरू होतं. मग कसं होतं, पहिला वाढदिवस येतो, वाढदिवसाला की फेसबुकवर नोटिफिकेशन येतं. मग हे फेसबुक मित्र काय करतात, एकमेकांना वाढदिवसाला संदेश पाठवतात. 1 वर्ष झालं, पुढच्या वर्षाला तो त्याला गिफ्ट पाठवतो, हा त्याला गिफ्ट पाठवतो, हे 2रं वर्ष. 3ऱ्या वर्षी आणखी थोडी महागडी गिफ्ट होते. असे 3-1 वर्ष झाली की मग तो काय सांगतो, आता समजा समोरच्या माणसाने फेसबुक, माझा मित्र आहे फेसबुक फ्रेंड, तो काय सांगतो की मी लॉर्ड विल्यम काय ते नाव सांगणार तो, आणि मी ऑस्ट्रेलियामधला कारखानदार आहे. ही झालेली घटना आहे आपल्या कुडाळमधली. कुडाळमधल्या माणसाची फसवणूक झाली. त्याचा फ्रेंड त्यांनी फेसबुकवर सांगितलं की मी ऑस्ट्रेलियामधला कारखानदार आहे म्हणून. आता आपल्याला बरं वाटतं ना, ऑस्ट्रेलियातला कारखानदार माझा मित्र आहे म्हणून. मग मी जर त्याला समजा काही गिफ्ट पाठवली 500 रुपयाची, तो मला 5000ची गिफ्ट पाठवणार, कारण तो कारखानदार आहे मोठा इंडस्ट्री. ते असा थोडा सिलसिला चालला की मग विश्वास पैदा होतो. मग त्या माणसाने काय सांगितलं, त्या ऑस्ट्रेलियाच्या तथाकथित कारखानदाराने, जो कोणी नव्हता, तो टपोरी होता कोणीतरी, पण आपण समजून चालतो तो सांगतो म्हणजे असेल, त्यांनी सांगितलं की आमच्या कंपनीचा मोठा फंड आहे, ज्याला CSR ऍक्टिव्हिटी म्हणतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर CSR ऍक्टिव्हिटीसाठी तुम्हाला आम्ही 26 लाख रुपये देणार आहोत आमच्या कंपनीतर्फे, तर त्यासाठी तुमचा अकाउंट नंबर वगैरे सगळे करू, आम्ही जमा करू. का देणार, की तुमच्या भागामध्ये तुम्ही समाजकार्य करा, त्यासाठी आमचा फंड असतो, आम्ही तुम्हाला देणार आहोत. झालं, हा म्हणाला हरकत नाही म्हणून. आणि तो किती देणार होता, काही डॉलर, त्याची किंमत भारतीय चलनामध्ये 26 लाख रुपये होत होती. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला आम्ही 26 लाख देणार डोनेशन म्हणून, तुम्ही तुमच्या गावामध्ये चांगलं कार्य करा. हे झाल्यावरती हा हो म्हणाला. मग त्या माणसाने सांगितलं आम्ही तुम्हाला अकाउंट नंबर देतो. याचं कारण असं, हे जे 26 लाख रुपये मी ते जे काय देणार होते डॉलर, त्याच्या हिशोबाने बँक आपल्याला डॉलर देणार नाही, भारतामध्ये बँक आपल्याला ते कन्वर्ट करून रुपयामध्ये क्रेडिट करणार. तर ते 26 लाख क्रेडिट करण्यासाठी भारत सरकार टॅक्स लावतं. त्या टॅक्सची रक्कम 5.5 लाख रुपये होते, ती तुम्हीच भरायला लागेल.
तर बरोबर आहे, जो देणगी घेणार तो भरणार. म्हणून त्यांनी सांगितलं ह्या अकाउंटमध्ये हे 5.5 लाख रुपये भरा. ह्या माणसाने ते भरले. पुन्हा त्याचं मेसेज कम्युनिकेशन चालू झालं की ह्याच्यावरती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, आमच्या ऑफिसचे खर्च आहेत ना, ते साधारणपणे 1 लाख. आणि हे लोक काय करतात, ऑड अमाऊंट देतात, 1,23,212 रुपये एवढा आमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, तो पण भरा. म्हणजे ह्या खुळ्यांनी ते 5 भरून 7 लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या अकाउंटमध्ये भरले. आणि मग वाट बघत राहिला, आता माझ्या अकाउंटमध्ये 26 लाख जमा होतील. त्या आयुष्यात कधी जमा व्हायचेच नसतात. हे ग्रस्त, मी कुडाळला आलो होतो, नाथपै शाळा आहे कुडाळमध्ये, तिथे मी व्याख्यानाला आलो होतो. तिथे ते ग्रस्त मला भेटले. म्हटलं साहेब, मला वाईट वाटतं तुमची फसवणूक झाली ते, पण तुमच्या जागी मी असतो तर असा विचार केला असता की जी व्यक्ती कोण आहे मला माहितीच नाही, तो सांगतो आश्रयचा कारखानदार, तो भिवंडीचा टपोरी कोणतरी असेल की ह्याला मालेगावला राहणार, मला काय माहिती. आणि दुसरी गोष्ट, त्याला जर देणगी द्यायची आहे तर त्याचे त्याच्या देशामध्ये काका, मामा, भाचा, पुतण्या, नातू, नात कोणी नाहीत का हो? त्यांना सोडून तुला कशाला तो 7 समुद्रापलीकडे शोधत येईल? आणि दुसरी गोष्ट, 26 लाख देणार आहे, ते मी त्याला सांगितलं असतं ह्या 26 लाखामधनं 7 लाख कापून घे आणि उरलेले माझ्या खात्यात जमा करणं, हा कुठचा धंदा मी तुला देणार म्हणून तू अहो साधी गोष्ट आहे ही. मी त्याला सांगितलं कापून दे म्हणून. पण हे आपण करत नाही, कारण मगाशीच सांगितलं ते आधी बुद्धी जाते आणि मग भांडवल जातं. त्यामुळे हे अशा प्रकारे होत असतं. आणि तुम्ही म्हणाल मला कसं कळलं, त्या व्यक्तीने फेसबुकवरच ही कहाणी टाकलेली आहे. आता पहिली गोष्ट की हे आपला पूर्णपणे मूर्खपणा आहे आणि तो फेसबुकवर टाकणं हा शतमूर्खपणा आहे. कारण तुमचे स्वतःचे मूर्खपणाचं प्रदर्शन तुम्ही दुनियेला करता, गप्प बसता. मग तो मनुष्य पोलिसामध्ये गेला, पोलीस म्हणाले एवढाच बिंडोक माणूस आहे ना आणि ज्याच्याकडे भरण्यासारखे 7 लाख आहे, तर त्यांचे आणखी वेगळे हिशोब असतात. ते तात्पर्य काय होतं, हे का होतं माहितीये का, की लोभ आणि सारासार विचार आपला जातो. कोण परदेशी, हल्ली मला सांगा, भाऊ भावाला सो प्रॉपर्टीसाठी भांडतात, तो 20 चौरस फुटासाठी भांडणारी माणसं मला माहिती आहे, 2 भाऊ. तर कोण कोणाला देणारे 26 लाख रुपये, आम्ही विचार करत नाही. आणि हे असं होत राहतं, याचं कारण काय आहे की त्याच चुका लोक परत करत राहतात, त्याच चुका परत करत राहतात. आणि पु ल देशपांडेंनी एका पुस्तकामध्ये छान दिलंय. पु ल देशपांडेंनी सर्वव्यापी लेखन आहे पुलंचं. त्यांनी एका ठिकाणी छान दिले की माझ्या वडिलांनी म्हणाले मला गुरुमंत्र दिला होता की बेमट्या, पुलंचे वडील, मी त्यांनी पुस्तकात लिहिले की कौतुकाने मला ते बेमट्या म्हणत असतात. तर ते म्हणत बेमट्या तू कुंभार हो, गाढवांना तोटा नाही. हे त्यांनी म्हणजे गुरुमंत्र दिलाय. कुंभार हो, गाढव भरपूर मिळतील तुला. तसं असतं, फसवणूक करणारा ना भरपूर माणसं उपलब्ध असतात जे सहज टळू शकलं असतं ना. तेव्हा अशा प्रकारे आपण काळजी घेतली ना, ते सगळं टळू शकतं. अगदी नक्कीच सर, खूप छान माहिती देत आहात. सर, श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करत असतानाच आता प्रत्यक्षात ही एक चळवळ सुरू केलेली आहे. तर या चळवळीविषयी तुम्ही काय सांगाल आणि ही चळवळ प्रत्येक घराघरात पोहोचली पाहिजे का? पोचली पाहिजे. पहिली गोष्ट, हे तुमचं कार्य चाललंय ना, ते खूप खूप चांगलं कार्य आहे. म्हणून मी स्वतःहून त्या धरणे साहेबांना सांगितलं की मला आवडेल तुमच्या मंचावरून एक कार्यक्रम करायला. कारण मला त्याच्यामध्ये असं नाही वाटलं की मी कसं सांगू, कारण चांगलं काम चाललंय तिथे आपला खारीचा वाटा असावा म्हणून मी त्यांना सांगितलं. पण खूप काम चांगलं आहे. जसं रामदास स्वामींनी सांगितलंय बघा, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तसं तुमच्या ह्या चळवळीमध्ये भगवंताचं अधिष्ठान आहे म्हणून या चळवळीला यश आहे. आणि ही चळवळ चालवणारी मंडळी कोण आहे? स्थानिक मंडळी आहेत. त्यांना त्या प्रश्नांची जाण आहे. बाहेरच्या माणसांना इथले प्रश्न माहिती असत नाहीत, स्थानिक प्रश्न. आणि मला का आवडलं, मी म्हटलं की परत मी वाचलं की ज्यावेळी जमिनी विकायच्या आहे अशी कोणी ज्यावेळी जाहिरात देतं ना, त्यावेळी तुमच्या ह्या चळवळीतली मंडळी त्या जाहिरात देतो तिथे फोन नंबर असतो, संपर्क करा, एवढी जमीन विकण्यामुळे. त्यावेळी तुमची मंडळी त्या ग्रस्तांना फोन करून सांगतात की कृपा करून तुमची जमीन बाहेरच्या माणसाला विकू नका, स्थानिक माणसालाच विका, थोडं थांबा, आमच्याकडे कोणी ग्राहक असतील तर आम्ही तुम्हाला सांगू. म्हणजे मला सांगा काय कोणाला पडले, पण हे करतात ती मंडळी. ती मध्यंतरी म्हणजे वाटतं कुडाळमध्ये कुठचं तरी छोटंसं गाव नाही, वाडी छोटीशी आहे, तिथे एकच घर आहे. त्या घरामध्ये नवरा बायको राहतात, दोघांनाही बोलता येत नाही, अतिशय दयनीय परिस्थिती, उत्पन्न नाही. तर तिथे तुमची मंडळी गेली, पोचली, त्यांना मदत केली, ते बाहेर कळलं, मग ते ऐकून आणखी लोकांना प्रेरणा मिळाली, आपण मदत पाठवू, आणि पाठवली. हे केवढं मोठं काम आहे. ते आपोआपच पोचलं आहे, गरजेचं म्हणण्यापेक्षा ना हे काम पोचलं आहे. कारण हे माध्यम आहे ना, ते अतिशय जबरदस्त माध्यम आहे, समाज माध्यम आहे, फेसबुकवर आहे. त्याद्वारे ऑलरेडी लोकांपर्यंत पोचतच आहे, कारण हे सशक्त माध्यम आहे सगळं.
त्यामुळे हे पोचणं गरजेचं आहे, पण हे पोचलं आहे, पोचलं आणि पोचतच राहणार आहे. आणि खूप चांगलं देवाचं काम म्हणतात ना, तसं तुम्ही हे सगळं करताय, म्हणून मला खूप आनंद होतो. आणि सगळी माझी माणसं आहे तो कोकणातली, मी कोकणातच आहे, देवकडे घर असा माझा. त्यामुळे माझ्या प्रत्येक कार्यक्रमात मी सांगतो की मी कोकणी माणूस आहे आणि मला अभिमान आहे त्याचा. माझ्या परवाच्या कार्यक्रमात मी सांगितलं होतं की महागाई वाढली किंवा आपल्या भाव मिळत नाही म्हणून दुधाचे कॅन लोक रस्त्यावर ओतून टाकतात, टॉमॅटो वांगी रस्त्यावरती भाज्या ओतून टाकतात. म्हटलं माझ्या कोकणामध्ये आजपर्यंत मी आता 60 वर्ष मी बघतोय, एकदाही कधी झालं नाही की कोकणी माणसाने भाव मिळत नाही म्हणून आंबा रस्त्यावर ओतून टाकला नाही. मी परवाच्या एका कार्यक्रमात सांगितलं होतं, गेल्या लॉकडाऊनमध्ये 2020 साली वाहतूक व्यवस्था काही नव्हती, त्यावेळी माझं घर देवगडला आहे म्हणून सांगतो, माझा भाऊ तिथे राहतो, आंबा मुंबईला आलाच नाही ट्रान्सपोर्ट नसल्यामुळे, पण कोणी निषेध सरकारचा म्हणून रस्ता फेकून नाही दिला. कित्येक लोकांनी, माझा भाऊ सुद्धा तिथे आहे, लोकांना बोलावून आंबे दिले, कारण मुंबईत जाणार नाही, लोकल मार्केट नाही, काय करायचं त्याचं, फुकट जाते ना, बोलावून फुकट आंबे दिले, अनेक लोकांनी दिले. ही जी संस्कृती आहे ना आपल्या कोकणची, त्याच्यातनंच असते कामं उभी राहतात. खरं आहे सर, कोकणी माणसामध्ये ती जिद्द आहे आणि तो जगण्यासाठीचा जो कस आहे ना, तो कोकणी माणसामध्येच आपल्याला दिसून येतो. ती एक आपल्याकडे म्हणतात ना, मेहनत घेण्याची क्षमता. आणि ते अन्नही पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो ना, अन्नही पूर्ण ब्रह्म, तसं ना ते लोक दूध जेवढे ओतून टाकतात ना, कॅनच्या कॅन रस्त्यावरती 1000 लिटर दूध, ते असं वाटतं आपला कोकणी माणूस म्हणेल रे ओतून काय टाकतंस, अन्न. आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अन्न बघतो, त्या अन्नामध्ये देव बघतो, ही आमची संस्कृती आहे, प्रश्नच नाही. अगदी अगदी सर, खरं आहे सर. याच बरोबर या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, ह्यासाठी तुम्ही लोकांना कशा प्रकारे आवाहन कराल आणि याचबरोबर या चळवळीला कोणत्या स्वरूपात हातभार लावू शकाल? पहिली गोष्ट, मी देशभरामध्ये ज्यावेळी व्याख्यानाला जातो ना, प्रत्येक ठिकाणी अनेक चांगली कामं चाललेली असतात, गेल्यावर तिथे कळतं. त्या सगळ्यांचं मी नोंद घेतो आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमात कुठचं मी सांगत असतो, इथे हे चाललंय तिथे चाललंय. मी लोकांच्या पर्यंत ते पोहोचणं आवश्यक आहे. कसं असतं ताई, तक्रारी सगळे सांगतात, पण चांगल्या गोष्टीचं सांगणं आवश्यक आहे. कुठच्या बँकेमध्ये गेलो, त्याने मला मदत चांगली केली तर मला मी त्या मॅनेजरला पत्र देतो, जनरल मॅनेजरला. आता परवा मी गेलो होतो, माझं एटीएम कार्ड होतं, मला ऍक्टिव्हेट करायचं होतं, मला ते जमेना कारण फॉन्ट बारीक होता. तिथे एक तुमच्यासारखी तरुण होती, ती मला म्हणाली मी तुम्हाला काका मदत करून देते. मग तिने मला ते करून दिलं. हल्ली लॉकडाऊनमध्ये कोणाला वेळ आहे, पण तरी सुद्धा तिने परिस्थिती बघितली, मनुष्य सिनियर सिटीजन त्याला घेतलं. मी बँकेच्या जनरल मॅनेजरला मेल केले की ह्या ब्रँचचे अमुक स्टाफ आहे, त्या बाईला मी नाव विचारून घेतलं. चांगल्याचा प्रसार झाला पाहिजे, मग तिला पण ॲप्रिशिएशन लेटर आलं. तसं ना, अशा तुमच्यासारख्या संस्था जे काम करत असतात ना, मी अनेक ठिकाणी सांगितलंच आहे तुमचं ते उदाहरण, ते जे जोडपं होतं, ज्यांना बोलता येत नव्हतं, कुठेतरी खबदाडीत राहायची अशी, ते म्हटलं केलं असं मी सांगत असतो निश्चितपणे. कारण कसं आहे, चांगलं पोचवणं हे मला आनंदाची गोष्ट आहे. वाईट असेल तर कशाला, चांगलं असेल तर निश्चित पोचव. आणि मी ते सांगतही राहीन. अनेक वेळा मी माझ्या फेसबुकवर देखील पोस्ट टाकत असतो अशा प्रकारे, कुठे काय चांगलं चालत असेल तर. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे थोडा वेळ आहे, आणखी थोडा वेळ आहे आपल्याकडे, तर हे तुमचं कार्य खूपच चांगलं आहे आणि मी शक्य होईल तिथे मी सांगत राहणार, त्याच्यावरती पोस्ट पण देणार. कसं होतं आजकाल ना, बँका खाली काय करतात, सेव्हिंग अकाउंट उघडलं ना की न मागता बँका आपल्याला एटीएम कार्ड पाठवून देतात, सील बंद लोखंडातून पाठवतात. हेतू असा असतो की पैसे काढायला तुम्ही बँकेत जाऊन गर्दी करू नये, आपला वेळ खर्च होतो, त्यांची एनर्जी खर्च होते, स्टाफचा वेळ खर्च होतो, त्यामुळे एटीएमनी काढा. पण बहुसंख्य लोक एटीएमचा वापर करत नाही. आता कसं झालं, ह्या मुंबईमध्ये का सगळीकडेच बँकेमध्ये एका वेळी 5 माणसांना आत सोडतात आणि 50 माणसं बाहेर रांगेत उभी असतात. त्यामुळे तुम्हाला 1000-2000 काढायचे झाले ना तर 2-2, 3-3 तास जातात. मग आता लोक हळूहळू कार्डाचा वापर करायचा विचार करायला लागले. माझा एक मित्र आहे, 60 वर्ष झाली, तर तो म्हणाला, अरे बँकेत पैसे काढायला गेलं तर गर्दी खूप असते, तुम्हाला सांगशील का एटीएम कार्ड कसं वापरायचं? म्हटलं सांगतो, तुझी बँक कुठे सांग, मी येतो, तू ये तिथे. मग त्यांनी सांगितलं, बँकेपाशी मी गेलो आणि कार्ड त्याला म्हटलं मी येतो तुझ्याबरोबर, शांतपणे म्हटलं दुपारी आहे 1 वाजता 1:30 वाजता, कारण त्यावेळी गर्दी नसते. आपण त्याला शिकवायला गेलो आणि बाहेर क्यू लागला असताना की आपल्याला अस्वस्थ वाटतं. ते म्हटलं 1 वा 1:30च्या 2च्या मध्ये येतो, तोपर्यंत तो आला, ते कुत्र सुद्धा नव्हतं. मग तो कार्ड घेऊन आला, मी बघितलं, अरे म्हटलं हे कार्डच एटीएम कार्ड आहे तुझं, ते 12 वर्षापूर्वीच संपलंय, कारण त्याने ते वापरच केला नव्हता. कार्डाला एक्सपायरी डेट साधारण 5 वर्षाची असते. आता म्हटलं ह्या कार्ड, म्हटलं काय करायचं नाही, तुकडे काढून फेकून दे आणि बँकेला अर्ज कर, नवीन कार्ड मागव, ते आलं की मला सांग, 15 दिवसात येईल. त्याला म्हटलं तू का नाही वापरले इतकी वर्ष कार्ड? मला म्हटलं नाही रे, मला भीती वाटते, सगळा
खात्यात शिल्लक सगळी धुवून निघाली तर म्हटलं धुवून निघालं ते काय लॉन्ड्री आहे का ती, कसं धुवून निघेल खात्यात ते पैसे? तुम्ही जेवढे टाईप करणार तेवढेच येणार आहेत ना. ATM कार्ड घाला यंत्रात, 4,000 टाईप केलं 4,000 येतील, सगळे कसे धुवून निघतील. पण अशा काय काय लोकांच्या समजुती असतात, त्यामुळे मग काय होतं लोक ते वापरत नाही. आता हळूहळू वापरतील. म्हणून मी ATM कार्ड कसं वापरायचं, त्याच्यात ते धोके काय, ते कसे टाळतात, ह्याचा पण माझा कार्यक्रम आहे आर्थिक साक्षरतेवरती. त्याचं नाव आहे सावध तू सुखी म्हणून. तर त्याचं कसं होतं, लोकांनी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ना, मगाशी सांगितलं दुधारी शस्त्र, हे असं आहे की व्हॉट्सअप हे सुद्धा दुधारी शस्त्र आहे. चांगल्या कामासाठी वापर करता येतो, वाईट कामासाठी करता येतो. मध्यंतरी व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरत होता की गुरगावला कुणीतरी एका माणसाचं त्याला ATM कार्ड मिळालं आणि त्याचा वापर करून त्यांनी 1,86,000 रुपये त्या माणसाच्या खात्यातनं काढले. आता हा मेसेज ज्याला ज्याला गेला आणि अनेक लोक तो मेसेज बराबर फॉरवर्ड करत असतात. कारण मगाशी म्हटलं सलीम दुराणी, दिसली लिंक कर क्लिक, आला मेसेज कर फॉरवर्ड. त्यामुळे एका ग्रुपवर एक मेसेज 10 वेळा फॉरवर्ड झालेला असं कोणी वाचूच नाही की आधी कोणीतरी पाठवलाय म्हणून. तर हा मेसेज गेल्यावरती लोकांना एक भीती वाटते. जे लोक ATM वापरत नाहीत ना, बापरे असे पैसे काढले जातात. आता मला सांगा ताई, कुठच्याही बँकेच्या ATM मधनं 1,86,000 रुपये येतील का हो? येत नाही. कारण ATM यंत्राची खाच एवढी बोटा एवढी असते, त्याच्यात फार तर 25,000 रुपये येऊ शकतील, 1,86,000 येणार नाही. नंबर 2, ATM कार्ड म्हणजे एक प्रकारे तो कॉम्प्युटरने प्रोग्राम लिहिला आहे बँकेनी. तर ज्यावेळी तुम्हाला कार्ड देते बँक, त्यावेळी प्रोग्राम मध्ये लिहिलेलं आहे की एक व्यक्ती एका दिवशी एका खात्यातून 25,000च्या वर रक्कम काढूच शकत नाही. मग कसे 1,86,000 येतील? कारण पेपरात बातमी आली, व्हॉट्सअपवर मेसेज आला. पेपरमध्ये कोणी शहानिशा करत नाही. आली बातमी काहीतरी छापायचं असतं, भरायची असतात, पण असे मेसेज आले की लोकांना भीती वाटते. असं होतं, मग त्याला कार्ड नको, असलं तरी मी वापरणार नाही. मग तिकडे जाऊन 2-2 ह्याच्यात लाईन लावणार. त्यामुळे हा सगळं आर्थिक साक्षरतेमध्ये येतं की आपण ह्या गोष्टीची माहिती करून घेणं आवश्यक असतं. आणि दुसरी गोष्ट की इतक्या थराला हे अज्ञान आहे ना, म्हणजे आर्थिक साक्षरतेपेक्षा आर्थिक असाक्षरता जास्त आहे. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, कोणावर टीका करायचं नाही. पेपरात आलेली घटना, पुण्यामधली एक महिला, वय 35-40, CA आहे, चार्टर्ड अकाउंटंट. आता इथे महिला हा विषय महत्वाचा नाही, CA हा महत्वाचा नाही. जी बातमी आहे ती सांगतो. म्हणजे आर्थिक असाक्षरता अडाणी माणसाकडे नाही, शिकलेल्या माणसाकडे सुद्धा नसते. त्या महिलेला फोन आला, मी अमुक मोबाईल कंपनीत बोलतो, आम्ही आमची सिस्टीम अपग्रेड केली आहे जेणेकरून तुमचं इंटरनेट फास्ट चालेल. कारण आपण सिम कार्डशी रिलेटेड आहे सगळं, तुमचे कॉल फास्ट होतील वगैरे वगैरे. तर त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, आम्ही आमची सिम अपग्रेड केली आहे, तर तुम्हाला त्याचा फायदा मिळायचा आहे. मोबाईल कंपनीने सांगितलं, म्हणजे माणसाने फोन केला. तर तुम्ही काय करा की तुमचं सिम कार्ड जे आहे ना मोबाईलमध्ये, ते आम्ही ऑनलाईन बदलून देतो. ऑनलाईन बदलून देतो. त्यासाठी तुमचा कार्ड नंबर सांगा. आता मला सांगा, रस्त्यावरती केर काढणारा जो कर्मचारी असतो, मी हेटाळणीने सांगत नाही, आनंदाने सांगतो, कौतुकाने सांगतो, रस्त्यावर केर काढणारा जो कर्मचारी असतो म्युन्सिपालिटीचा, नगर परिषदेचा, त्याच्याकडे सुद्धा मोबाईल असतो, आपण बघतो. आणि त्यालाही माहिती असतं की जर सिम कार्ड बदलायचं असेल तर मागचं कव्हर उघडायला लागतं, गॅलरीत जायला लागतं, जुनं कार्ड दिलं की ते नवीन कार्ड बसवून देतात, परत कव्हर बंद करतात. ऑनलाईनचा अर्थ काय? तुमची व्यक्तिगत उपस्थिती आवश्यक नाही, म्हणजे ऑनलाईन. मग मला सांगा, सिम कार्ड ऑनलाईन बदलून देतो म्हणून ज्यावेळी कोण फोन करून सांगतो, त्यावेळी आम्हाला एवढी बुद्धी पाहिजे की ते सिम कार्ड मोबाईल कंपनीच्या गॅलरीतून हवेतून उडत 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 माझ्या साईबाबा नगर बोरिवलीत येणार, मग माझ्या फ्लॅटवरती बेल वाजवणार, माझ्या मोबाईलचं कव्हर उघडणार. असं होणार आहे? एवढी तर बुद्धी आम्हाला सामान्य ज्ञान नाही. तर कोणी फसवणूक केली तर काय? अहो, ते असे फोन करत असतात. 25 लोकांना फोन केला, एखादा तरी बकरा मिळतो ना त्याला. आणि मग त्या बाईने सांगितलं अकाउंट नंबर दिला, कार्ड नंबर दिला, 26,000 रुपये खात्यातून धुतले गेले. किती चूक आहे मला सांगा. हा सायबर गुन्ह्याच मोडतो ना. हा टाळू शकला असताना एवढी साधी माहिती पाहिजे हो. मी जरी इंजिनियर नसेल ना, तर एवढं तरी आपण बघतो ना सिम कार्ड कुठे असतं. मी बदललं नाही. दुकानात ज्यावेळी पहिल्यांदा मोबाईल घेतो त्यावेळी तो सिम कार्ड टाकून देतो तरी बघितलेलं असतं ना. तर अशांना आम्ही स्वतःच आपुले मरण पाहिले माझ्या डोळ्यात, तसं स्वतःहून लोक सगळं करत असतात. आणि आता शेवटचंच एक फक्त सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण म्हणतो सायबर गुन्हे, तुम्ही नाव दिले, सगळ्या गोष्टी सायबरमध्ये मोडत नाहीत. काही ठिकाणी सायबरशी संबंधित नसलेल्या गोष्टी सायबर म्हणून त्या बातमीमध्ये येत असतात. एक घडलेलं उदाहरण, एक बाई इंग्लंडची रहिवासी, ती सिंगापूरमध्ये स्थायिक झालेली. भारतातनं एक मनुष्य गेला टुरिस्ट म्हणून, ते गेला अमेरिकेमध्ये. तिथे तिची गाठ मूळ एका देशाची दुसऱ्या देशात स्थायिक झालेली, फिरायला अमेरिकेत गेली. तिथनं एक भारतातला माणूस, नवरा बायको
अमेरिकेत फिरायला गेली, तिथे त्यांची भेट झाली टुरिस्ट म्हणून. आता आपण टुरिस्ट म्हणून गेल्यावर एकमेकांचे नाव काय करतो कार्ड एक्सचेंज करतो, ते झालं सगळं. म्हणजे ती फ्रेंड तेवढी फक्त. त्या ओळखीच्या जोरावरती त्या बाईनी काही महिन्यानंतर ह्या भारताच्या माणसाला टूर झाली, ती आपल्या देशात गेली, ह्या आपल्या देशात आला. मुंबईचीच गोष्ट. तिने त्या बाईनी सांगितलं की माझा नवरा मिलिटरीमध्ये होता, तो आता वारला, सैन्यात मारला गेला तो लढाईमध्ये, तर त्याचे भरपूर काहीतरी $17 लाख मला आता मिळायचे, तर ते माझा दीर आहे, तो पैसे खायला टपलेला आहे, तर मला ते सुरक्षित ठेवायचे दुसरीकडे कुठेतरी, म्हणजे तुझ्या देशामध्ये, तर तू तुझ्या अकाउंटमध्ये मी ते ट्रान्सफर करते म्हणजे सुरक्षित राहील. झालं. हा म्हणाला ठीक आहे. आता पहिली गोष्ट, जे बाई मला माहीत सुद्धा नाही, अहो तिकडे 8 दिवसाच्या टूरमध्ये ओळख झालेली, तिचे पैसे मी का ठेवून घ्यावेत? तिला कोणीच नाही तिच्या देशामध्ये, तिला 2 नातेवाईक नाहीत, 5 कोणी जे करू शकतील, ती मला शोधतील एवढ्या ओळखीवरती. आणि या खुळ्याने हो म्हटलं. मग तिने तेच सांगितलं, मी हे पॅकेट पाठवते, त्याचे 78,000 ह्या अकाउंटमध्ये भर, ते पॅकेट पाठवते, त्याचे 78,000 भर. मिळून त्यांनी किती भरावेत त्या बाईंनी सांगितलेल्याप्रमाणे? ₹2,53,00,000 ह्या खुळ्यांनी तिने सांगितलेल्या अकाउंटमध्ये ऑनलाईननी भरले, चेक ऑनलाईननी भरले. आणि ती जी ह्याला देणार होती रक्कम नवऱ्याची आलेली, ती किती होती? ₹13 कोटी. आता तिला कोणी माणूस भेटला नाही तिच्या देशामध्ये रक्कम सुरक्षित ठेवली. भारतामध्ये काय सुरक्षित आहे? ती तिकडे बसलेली सिंगापूरला, हा भारतामध्ये कशी सुरक्षित राहतील? पण असली लफडी आपण का अंगावर घ्यावी? त्यांनी ती घेतली आणि सांगितलं $2,53,00,000 दिले, अगदी त्यांनी सांगितलेल्या खात्यात जमा केले. आणि मग कळलं की हे काय येत नाही, आणि मग पोलिसांमध्ये गेला. तर मला सांगा, ज्या माणसाची आर्थिक क्षमता $2,53,00,000 असेच तो देऊ शकतो, त्याची आर्थिक साक्षरता किती मला सांगा. आणि ही वेगळी प्रीत आली होती. $2,53,00,000 ऑनलाईन फसवणूक. ताई, ही ऑनलाईन फसवणूक नाही, ही ऑनलाईन फसवणूक नाही. ऑनलाईन फसवणूक कशाला म्हणायचं? तुमचं कार्ड डुप्लिकेट बनवलं, त्यांनी पैसे काढले, ती ऑनलाईन फसवणूक. ती सांगते माझ्या खात्यात पैसे भर, तुम्ही भरले, हे तू काही असो, ह्याला ऑनलाईन. पण ही अशी बातमी हेडलाईन आली होती, $2,53,00,000 ऑनलाईन फसवणूक. ह्याचा तुमच्या कणकवलीतली बातमी, एका माणसाला मोटरसायकल विकायची होती, ₹37,000 किंमत. त्यांनी सांगितलं सोशल मीडियावरती, मला मोटरसायकल सेकंड हँड माझी आहे, विकायचे, ₹37,000 मला किंमत अपेक्षित आहे. एका माणसानं सांगितलं मी तयार आहे म्हणून. त्या माणसाने ऑनलाईन पद्धतीने ह्याच्या खात्यामध्ये ₹37,000 भरले. आता ह्याची जबाबदारी काय? मोटरसायकल त्याच्या ताब्यात देणं. तो मोटरसायकल घ्यायला गेला तेव्हा म्हणाला थोडी दुरुस्ती आहे, 4 दिवस मी दुरुस्त करून देतो. मग ठीक आहे. पुन्हा 4 दिवसाने गेला, आणखी काहीतरी कारण सांगितलं. म्हणजे त्या माणसाची नियत चांगली नव्हती. 37,000 घेतले आणि मोटरसायकल त्याला द्यायला टाळाटाळ करत होता. ही फसवणूक आहे, ही 420 गुरी आहे. ह्याच्यात आर्थिक फसवणुकीचा काय संबंध आहे? काही नाहीये. पण आपल्या सिंधुदुर्गाच्या एका पेपरात बातमी आली होती की 37,000ची ऑनलाईन फसवणूक. आता मला सांगा, त्यांनी ₹37,000 ऑनलाईन बँकेने खात्यात दिले, म्हणजे तो ऑनलाईन फसवणूक आहे का? त्याने माल दिला नाही हो, ही बदमाशी आहे त्याची. आता समजा त्यांनी ₹37,000 रोख दिले असते आणि ह्यानी मोटरसायकल दिली नसती, तीच परिस्थिती झाली असती. त्यांनी 37,000चा चेक दिला असता, ह्यानी जमा करून घेतला आणि मोटरसायकल दिली नाही, तीच परिस्थिती झाली असती. मग ती काय ऑनलाईन फसवणूक म्हटलं असतं? ही साधी फसवणूक आहे, ऑनलाईनशी सुतराम संबंध नाही. पण अशा बातम्या येतात आणि लोकांमध्ये मग घबराट वाढत असते. त्यामुळे हे माध्यमं देखील तेवढी जबाबदारी आहेत. आणि मगाशी सांगितलं फेसबुकवरती, ते फेसबुक आहे खेळणं म्हणून ठीक आहे, आणि तुमच्यासारखी जी चांगली कामं असतात तिथे. पण अनेक लोकांचं काय होतं की आली रिक्वेस्ट की ऍक्सेप्ट करायची. मी ज्यावेळी मला कोणी रिक्वेस्ट पाठवतो त्यावेळी मी बघतो आमच्यात कॉमन फ्रेंड कोण आहेत, हे पहिलं बघतो. आणि नसेल तर शक्यतो करत नाही की त्याला मेसेज पाठवतो तुझी अधिक माहिती पाठवा म्हणून. नाही तर कसं होतं, आपण त्या एक स्टेटस होते आपल्या मकरंद अनासपुरांनी एक छान सांगितलं, ते सांगतो आणि मी थांबतो. ते म्हणाले हे फेसबुकवरचे जे मित्र असतात त्याचं असं आहे की 5,000ची मर्यादा असते, 5,000 झाले की फेसबुकवर अधिक मित्र घेता येत नाही. तेव्हा मकरंद अनासपुरांनी छान सांगितलं होतं, हे कसं असतं, फेसबुकवर 5,000 मित्र आणि गल्लीत ओळखत नाही कुत्र, तो हा प्रकार असतो. तिकडे 5,000 मित्र, गल्लीत कुत्र ओळखत नाही. काय त्या 5,000 तुला महत्व आहे मला सांगा. पण ह्याच बाई आली रिक्वेस्ट कर, ऍक्सेप्ट करू नये. अशा प्रकारे खूप मजा आली. तुमचा कार्यक्रम मला वाटतं 45 मिनिटाचा होतो. आपले 44 मिनिटं झाली आहेत. तुम्ही मला प्रश्न दिले होते, मी तालीमही केली होती, कारण कसं वेळेचं महत्व असतं. मला नाही आवडत ते जास्त. हे खूप मजा आली तुमच्यावर गप्पा मारताना. आणि आपल्या प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा, आता घेऊ शकतो आपण. अच्छा सर, आपल्याला प्रेक्षकांमधून मगाशी एक प्रश्न आला होता की इतर कंपन्यांच्या ऍपमुळे आपला डेटा बाहेर किंवा त्या कंपन्यांना जातो का? इतर कंपन्यांच्या ऍपमुळे. त्याचं उत्तर असं आहे की हो, असंच आहे.
कारण ज्यावेळी बघा तुम्ही एखादं ऍप डाउनलोड करताना त्यावेळी तो विचारतो तुमचा ईमेल आयडी. तुमचा ईमेल आयडी दिला की पुढचा प्रश्न तुमचा मोबाईल नंबर. पण अनेक वेळा ईमेल आयडी तुमचा टाईप केलात ना की तो बाय डिफॉल्ट तुमचा मोबाईल नंबर उचलतो. म्हणजे त्याला तो कुठूनतरी मिळालेला आहे ना. सरळ गोष्ट आहे. किंवा आधी मोबाईल नंबर एंटर केला तर तो ईमेल आयडी तुमचे. आता मी परवा एक ऍप केलं, त्यांनी मला 2 माझे ईमेल आयडी त्यांनी दोन्ही पॉपअप केले की कुठच्या ह्याच्यात निवडायचं म्हणून. म्हणजे त्यांच्याकडे माहिती असते ना. असते. कारण अनेक मार्ग आहेत, हे चोरांचे अनेक मार्ग आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो घरी तुमचं ते वायफाय असेल ते रात्री झोपताना बंद करा. कारण रात्रभर वायफाय चालू राहिलं असे अनेक मंडळी असतात या क्षेत्रातली की ते वॉच ठेवत असतात कोणाचं वायफाय चालू आहे आणि त्या वायफायचा वापर करून ते इंटरनेटवरती काही करू शकतात आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर येते. कारण पोलीस तपासात दिसतं हे कुठून इनिशिएट झालंय, तुमच्या घरातनं. तुमचा काय संबंध नसतो, मग ते सिद्ध होतं ती पुढची गोष्ट. म्हणून झोपताना विना विलंबे किंवा आपण बाहेर जातो वापर नाहीये, वायफाय बंद करणं हा मार्ग आहे त्याच्यावरती. अच्छा, फारच छान माहिती सर. खरं तर आज तुमच्याशी एवढ्या चर्चा करत असताना इतक्या छान गप्पा झाल्या आणि इतक्या सुंदर गप्पांमधूनच तुम्ही किती सहजपणे आम्हाला आर्थिक साक्षरतेबद्दल सांगितलं. म्हणजे काही सायबर क्राईम्स असतील किंवा ज्याला सायबर क्राईम म्हटलं जातं पण ते सायबर क्राईम मध्ये मोडत नाही, याही संकल्पना खूप छान आमच्या प्रेक्षकांना सांगितल्यात आणि प्रेक्षकांच्या देखील खूप छान छान कमेंट्स आल्या. त्यांनाही आजचा हे जे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र होतं ते आवडलेलं आहे आणि तुम्ही तुमचा इतका अमूल्य असा वेळ आम्हाला दिलात आणि आमच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आणि याचबरोबर तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हा कार्यक्रम 70 मिनिटांचा असतो, पण आपण कसं मी कधी विचारत नाही ऑडियन्स किती असेल म्हणून, वेळ किती आहे सांगा, मग त्यामध्ये बसेल याप्रमाणे आपण करत असतो. त्यामुळे हा 70 मिनिटाचा कार्यक्रमामध्ये आणखी थोडं बोलता येतं. पुन्हा भेटू कधीतरी आपण एकत्र होतो. धन्यवाद सर्वांची. अगदी नक्कीच. याचबरोबर मी प्रेक्षकांना सांगेन की दर शुक्रवारी धरणे सर, माननीय श्री धरणे सर लाईव्ह येतात. ते लाईव्ह अशासाठी येतात की कोकणातील एखादी समस्या घेऊन. तर अशा वेळेस शुक्रवारचं लाईव्ह तुम्ही सर्वांनी नक्की अटेंड करत जा, ज्यामध्ये तुम्हाला ती समस्या कळू शकेल आणि तुम्ही सुद्धा त्या समस्येवर आवाज उठवू शकाल. आणि याचबरोबर गरजलो रे गरजलोचे सर्व कार्यक्रम आणि लाईव्ह मुलाखत चर्चासत्र सुद्धा बघत जा. याचबरोबर मी इथे तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू अशाच एका लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वासोबत. धन्यवाद.